राम राम. आज आपण संक्षिप्त स्वरूपामध्ये संध्यावंदन कसे करावे याबद्दल जाणून घेणार आहोत. संध्या हे फक्त कर्म नसून आपलं मन आणि चित्त एकाग्र होण्यासाठीची एक स्टेप आहे. चला तर मग. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. संध्यावंदन करताना सुखासन, अर्धपद्मासन किंवा पद्मासन असावे. खाली आसन असणं आवश्यक आहे आणि आपली दिशा ही प्रातःसंध्यासाठी पूर्वेकडे, माध्यान्ह संध्यासाठी उत्तरेकडे आणि सायं संध्यासाठी पश्चिमेकडे असावी. प्रथम आपल्याला आपली शुद्धी करून घ्यायची आहे. डाव्या हातामध्ये पाणी घेऊन उजव्या हाताने अंगावर प्रोक्षण करून मंत्र म्हणायचा आहे. ओम अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थां गतोपि वात यस्मरेत पुंडरीकाक्ष सबाह्य अभ्यंतरशुची. त्यानंतर आपल्याला भस्म धारण करायचं आहे. भस्म धारण करतानाचा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. उजव्या हाताने डाव्या हातावर भस्म घेऊन त्यात थोडा पाण्याने त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि हातावर ओम असं अक्षर काढून ह्या 3 बोटांनी उजव्या हाताने भस्म डावीकडून उजवीकडे लावायचं आहे. ओम त्र्यंबकै यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बंधनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. त्यानंतर आपल्याला आचमन करायचं आहे. उजव्या हाताची आपल्याला गोकर्ण मुद्रा करायची आहे आणि डाव्या हाताने 3 वेळेस हातावर पाणी घेऊन पाणी प्राशन करायचं आहे. पाणी प्राशन करताना आपल्याला या बाजूनी पाणी प्यायचं आहे आणि पितांना फूर आवाज न करता ते पाणीचा आपल्याला अनुभव घ्यायचा आहे, जिभेपासून घशापासून अन्ननलिकेपर्यंत. ओम केशवाय नमः स्वाहा. ओम नारायण नमः स्वाहा. ओम माधवाय नमः स्वाहा. ओम गोविंदाय नमः. ओम विष्णवे नमः. त्यानंतर आपल्याला पुढील नावं उच्चारायची आहेत. ओम मधुसूदनाय नमः. ओम त्रिविक्रमाय नमः. ओम वामनाय नमः. ओम चिद्राय नमः. ओम ऋषिकेशाय नमः. ओम पद्मनाभाय नमः. ओम दामोदराय नमः. ओम संकर्षणाय नमः. ओम वासुदेवाय नमः. ओम प्रद्युम्नाय नमः. ओम अनिरुद्धाय नमः. ओम पुरुषोत्तमाय नमः. ओम अधोक्षजाय नमः. ओम नारसिंहाय नमः. ओम अच्युताय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम उपेंद्राय नमः. ओम हरये नमः. ओम श्रीकृष्ण परमात्मने नमः. ही संधीतली 24 नावं घेतल्यानंतर आपल्याला प्राणायाम करायचा आहे. उजव्या हातामध्ये पाणी घेऊन डावा हात आपल्या हृदयाच्या ठिकाणी ठेवून आपल्याला मंत्र म्हणायचा आहे. ओम प्रणवस्य परब्रह्म ऋषी परमात्मा देवता दैवी गायत्री छंद समस्ती वायुतां प्रजापती प्रजापती ब्रूयति गायत्री गाथिनो विश्वामित्र ऋषी सविता देवता गायत्री छंद प्राणायामे विनियोगः. त्यानंतर उजवा हात डावा कान आणि उजवा कान आणि डाव्या कानाला लावून आपल्याला अनुलोम विलोम प्राणायाम करायचा आहे. प्राणायाम करताना गायत्री मंत्राचा उच्चार करायचा आहे. ओम भू ओम भू ओम स्वाहा ओम महा ओम जना ओम तप ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. प्रत्येक वेळेस श्वास घेताना, धरताना आणि सोडताना गायत्री मंत्राचा उच्चार करायचा आहे. त्यानंतर आपल्याला संध्याचा संकल्प करायचा आहे. उजव्या हातात पाणी घेऊन आपल्याला संकल्प करायचा आहे. ओम विष्णुर्विष्णु विष्णु विष्णुराज्ञा प्रवर्तमानस्य अद्य ब्राह्मणो द्वितीय प्रार्धे श्री श्वेतवाराकल्पे वैवस्वत मन्वन्तरे कलियुगे कली प्रथमचरणे भरतवर्षे भरतखण्डे जाम्बुद्वीपे दण्डकारण्ये देशे गोदावर्या उत्तरेत्रे यादनानगरी शालिवर्षके बौधावतारे पराभव नाम संवत्सरे महामंगल्ये मासोत्तमे अधिक ज्येष्ठ मासे कृष्णपक्ष शुक्लपक्षे द्वितीया तिथ्या रोहिणी नक्षत्रे शुभयोगे शुभकर्णे एवं गुण विशेषम विशिष्टायां शुभपुनतिथो कौशिक गोत्र साईनाथ यजमान अहम ममोत्पात द्वितक्षपूर्वकं श्री परमेश्वरी प्रीत्यर्थ प्रातः संध्या उपासने करिष्येति. संकल्प करताना आपलं स्थान, गोत्र आणि जन्मनाव, तिथी, वार, नक्षत्र याचा त्याप्रमाणे योग्य उच्चार करावा. आता आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. मंत्र म्हणायचा आहे. ओम
गायत्र्या विश्वामित्र सविता गायत्रीसी सूर्याय अर्घदाने विनियोगा ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. श्री सूर्यनारायण देवता इदं अर्घ्यं दत्तन्न मम आपोजति रसोमुतं ब्रह्म भूर्भुवस्वरं. कपाळाला उजव्या कानाला डाव्या कानाला हात लावून पाण्याचं अर्घ्य द्यायचं आहे. अर्घ्य देताना ते उजव्या बोटावरून उजव्या हाताच्या मिडल फिंगरवरून खाली पडलं पाहिजे. 3 वेळ द्यायचं आहे. गायत्र्या विश्वामित्र सविता गायत्रीसी सूर्याय अर्घदाने विनियोगा ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. श्री सूर्यनारायण देवता इदम् अर्घ्यं दत्तन्न मम आपोजति रसोमुतं ब्रह्म भूर्भुवस्वरम्. गायत्र्या विश्वामित्र सविता गायत्रीसी सूर्याय अर्घदाने विनियोगा ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. श्री सूर्यनारायण देवता इदम् अर्घ्यं दत्तन्न मम आपोजति रसोमुतं ब्रह्म भूर्भुवस्वरम्. त्यानंतर सूर्य उपस्थान म्हणजे सूर्याला आपल्याला काही मागणं मागायचं आहे. ओम तच्चक्षुर देवहितं पुरस्ता शुक्रमुच्चरत पशेम शरदशतं जीवेम शरदशतं भुवां शृणुयाम शरदशतं प्रब्रवाह शतमदीनः श्याम शरदशतं भूयश्च शरदशतात्. अर्घ्य उपस्थान आणि त्यानंतर गायत्री जप 108 वेळेस गायत्री जप करताना इथं ज्ञानमुद्रा किंवा आपल्याला ब्रह्मंजली मुद्रा म्हणजे उजवी मांडीवर डावा हात उजव्या मांडीवर त्यानंतर उजवा हात डाव्या हातावर आणि ताट बसून 108 वेळेस गायत्री जप. त्यानंतर आपण केलेला जप आपल्याला सूर्याला अर्पण करायचा आहे. अनेन यथाशक्ती कृतेन गायत्री जपाख्येन कर्मणा भगवान श्री सूर्यनारायणाय प्रियतान्न मम. म्हणजे मी केलेला जप मी सूर्याला अर्पण करत आहे. जप झाल्याच्या नंतर आपल्याला न्यास करायचा आहे. न्यास करताना उजव्या हाताचा वापर करून हृदयावर ठेवून मंत्र म्हणायचा आहे. ओम हृदयाय नमः स्वाहा ओम भू शीर्षे स्वाहा ओम भुव शिखाय वषट ओम स्व कवचाय ओम ओम भूर्भुव नेत्राभ्यावषट ओम भुवस्वः अत्राय फट इति दिग्बंधः. यानंतर आपण कर्म करत असताना आपल्याकडनं जी काही चूक भूल झाली असेल त्याबद्दल आपल्याला माफी मागायची किंवा सॉरी म्हणायचं आहे. यदक्षरं पदभ्रष्टं मात्रा हीनं यद् भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देवी प्रसीद परमेश्वरी प्रसीद परमेश्वरी. त्यानंतर 3 वेळेस आपल्याला तामणामध्ये पाणी चोळायचं आहे. ओम विष्णवे नमः ओम विष्णवे नमः ओम विष्णवे नमः. पळी आपल्याला या 3 बोटांनी धरायची आहे. इंडेक्स फिंगरचा वापर नाही करायचा. या ठिकाणी आपलं संक्षिप्त स्वरूपामध्ये संध्यावंदन समाप्त झालं. आपल्या सर्वांना निरामय आरोग्य लाभो यासाठी प्रार्थना करूया. ओम सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. राम राम.